नमस्कार, ईटीव्ही भारतमध्ये आपलं स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची लोकसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी जाहीर। सातारा मतदारसंघातून शशिकांत शिंदे आणि रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी। माढामधील तिकीट वाटप नाराजी महायुतीला भोवणार। भाजपा नेते धैर्यशील पाटील यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात 13 एप्रिलला प्रवेश। महायुतीला मोठा झटका। मनसेची लाईन भाजपा नेत्यांना राज ठाकरे भेटले त्याच वेळी पक्की झाली होती। खासदार सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल, पण त्यांची मतं कोणाच्या पारड्यात पडतील हे काळच ठरवेल। मुंबईत फक्त धावणारे एकमेव इंजिन राज ठाकरे यांचं, देवेंद्र फडणवीस यांचा दावा। त्या इंजिनाने सुद्धा मोदी यांना पाठिंबा दिलाय, त्यामुळे रेकॉर्ड ब्रेक मतांनी पियुष गोयल यांचा विजय होणार असा व्यक्त केला विश्वास। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नागपूर जिल्ह्यातील कन्हानमध्ये जाहीर सभा। रामटेकचे शिवसेना उमेदवार राजू पारवेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात। दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणावरून आचार्य बाळकृष्ण आणि बाबा रामदेव यांना सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा फटकारलं। दुसरा माफीनामा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला। अयोध्येत श्री राम जन्मोत्सवानिमित्त एका भक्ताने रामलल्लाला 7 किलो सोन्याचं रामायण केलं अर्पण। सोन्याच्या पानावर लिहिलेलं हे रामायण गर्भगृहात पाहायला मिळणार। बंगळुरूच्या कॅफेमधील 1 मार्चला झालेल्या बॉम्बस्फोटाचा संशयित छत्रपती संभाजीनगरमधील 3 तरुणांच्या संपर्कात असल्याचं उघड। या तरुणांची एनआयए कडून कसून चौकशी। जान्हवी कपूरने गळ्यात शिखर पहारे यांच्या नावाचा घातला नेकलेस। शिखर बरोबर जान्हवीचं अनेक दिवसांपासून सुरू आहे डेटिंग। नेकलेसमुळे त्यांचं नातं पक्क झाल्याची चर्चा। अनंत अंबानीचा 29वा वाढदिवस जामनगरमध्ये उत्साहात। बर्थडे पार्टीत अनेक सेलिब्रिटींची हजेरी। सलमान खाननं सारी दुनिया जला देंगे गाणं गायलं। या बातम्यांसह आज इथेच थांबूयात। अधिक माहितीसाठी लॉग इन करा etvbharat.com।